तर यानंतर जाऊया छत्रपती संभाजीनगरला। आपण बघतोय विशाल करोळे संभाजीनगरवरून आपल्यासोबत जोडलेले गेले आहेत। विशाल, आपण बघतोय की 3 आहेत मराठवाड्यातल्या एकूण जागा, खास करून छत्रपती संभाजीनगरची जी जागा आहे त्या ठिकाणी चुरस आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे महायुतीचे नेते सांगतायत की आपलाच या ठिकाणी विजय होणार आहे, आमचं पारडं जड आहे। काय परिस्थिती सध्या पहिल्या कलांमध्ये आहे? संदीप, नाशिकमध्ये तणाव आहे, तसं संभाजीनगरमध्ये फक्त चिंता आहे आणि ती म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला किती मतांनी तो निवडून येणार याची। कारण ज्या पद्धतीने त्यांनी दावा केला होता की 419चा महायुतीचा कोटा असताना 500पेक्षा जास्त मतं मिळतील, तर महाविकास आघाडीची किती मतं फोडण्यात ते यशस्वी झाले किंवा महाविकास आघाडीचे किती लोक महायुतीकडे आले याचीच उत्सुकता लागली आणि हेच फक्त सिद्ध व्हायचं बाकी आहे असं आपण म्हणू शकतो। कारण मतांच्या कोटाप्रमाणे महायुतीकडे बहुमत आणि त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मतं होते, त्यामुळे फक्त विजयाची औपचारिकता छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळते। खरं तर उबाठानं सुद्धा उमेदवार उभं केला होता आणि उबाठाच्या उमेदवारानं दावा सुद्धा केला होता की महायुतीचे काही लोक माझ्या पाठीशी आणि त्यामुळे माझा विजय होईल। मात्र मतदानानंतर असं काहीसं चित्र दिसलं नाही। तर MIMनं सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार उभा केला होता। सातत्यानं आम्हाला भाजपची किंवा इतर पक्षाची बी टीम म्हटलं जातं, हे खोडून करण्यासाठी आम्ही उमेदवार उभा केला आहे असा MIMचा दावा होता। त्यामुळे 3 उमेदवारांमध्ये ही निवडणूक आहे, मात्र महायुतीचा विजय जवळपास निश्चित आहे असं आपल्याला म्हणता येईल। आणि जे चित्र छत्रपती संभाजीनगर तेच चित्र मराठवाड्यात आहे। धाराशिवचा विचार केला तर बसवराज पाटील हे जवळपास विजय निश्चित आहे असं सांगण्यात येतं, कारण तिथेही महायुतीकडे मतांचा कोटा आहे। तर नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अमर राजूरकर, खरं तर त्यांना जेव्हा उमेदवारी दिली तेव्हा भाजपनं नाराजी व्यक्त केली होती। जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांनी विरोधात भूमिका घेतली होती, मात्र अशोक चव्हाणांनी हे सगळं बंड शमवलं आणि आता फक्त विजयाची घोषणा बाकी होणार आहे असं आपण म्हणू शकतो। आणि चौथं म्हणजे परभणी, जिथं महायुतीचे सईद खान हे उमेदवार आहे, तिथं थोडीशी चुरस काँग्रेसनं निर्माण केली होती। मात्र ओव्हरऑल सगळा विचार करता आणि मतांचं गणित बघता, संख्याबळ पाहता तिथंही महायुतीचाच उमेदवार विजयी होईल असं सांगण्यात येतं। त्यामुळे एकूणच मराठवाड्यात महायुतीची आगेकूच दिसत असल्याचं चित्र आहे। संदीप।